ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 105 काढा। कालच्या भागामध्ये आपण देहाला जी विकार आहेत ते विकार बघितले, देहाचे 6 विकार बघितले आणि देह जसा घट जड आहे तसा देह सुद्धा जड आहे, हेही आपण कालच्या भागात बघितलेलं आहे। घटाप्रमाणे देह जड आहे, देह सुद्धा देहाला जसे 6 विकार आहेत तसे घटाला हे 6 विकार आहेत। घट रांध्यात घालून तयार करतो, त्याच्यानंतर लांब रुंद करून बनवतो, भाजून पक्व झाला म्हणजे परिणता अवस्थेला आला म्हणजे तरुण झाला, त्यानंतर त्याला भोक अथवा चीर पडली म्हणजे तो वृद्ध झाला आणि फुटला म्हणजे त्याचा नाश झाला। अशा प्रकारे घटाला 6 विकार सांगितलेले आहेत आणि देहाला सुद्धा 6 विकार सांगितले। 6 विकार कोणते? सुनीता 6 विकार कोणते? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। देहाचे 6 विकार आहेत। एक जायते म्हणजे जन्मतो, आस्ती म्हणजे असतो, उरंधते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षी येते म्हणजे म्हातारा होतो, विनश्य येते म्हणजे नाश होतो। ओम नमः शिवाय, बरोबर आलं। देहाला हे 6 विकार आहेत असं आपण कालच्या भागात बघितलेलं आहे, विश्लेषण करून बघितलेलं आहे। पण तू आत्मा मात्र ह्या 6ही विकारा वाचून आहेस। 6 विकारा वाचून आत्मा कसा आहे? निर्विकार, निरअवयव आणि असंग। याचप्रमाणे म्हणजे आत्मा जन्मादी षडविकारा रहित आहे असे निरूपण भगवद्गीतेतही 2ऱ्या अध्यायात केलेले आहे असं सांगितलेलं आहे काल। आता श्लोक, पुढचा श्लोक आपल्याला बघायचा आहे। श्लोक कशाला म्हणावं? बोला जयश्रीताई, कशाला म्हणावं श्लोक? ओम नमः शिवाय। जो शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असे म्हणावे। जो आपल्याला जो शोक होतो त्या शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असं म्हणतात। न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितावन भूयः अजो नित्यः शाश्वतो अयं पुराणो
न हंत्यते हंत्यमाने शरीरे. अशा प्रकारे हा गीतेमधला श्लोक आहे. श्लोक 20 क्रमांक सांगितला गीतेमधला. त्याचा अर्थ इथं सांगू लागलेले आहेत. तर ह्या श्लोकाचा अर्थ सांगितला. हा अपरोक्ष रूप आत्मा कधी जन्मतही नाही आणि कधी मरणही पावत नाही. अपरोक्ष रूप ज्ञान किती प्रकारचं? अपरोक्ष रूप आत्मा सांगितला. अपरोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू का मी? हो सांगा. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे हे अपरोक्ष ज्ञान आहे. ओम नमः शिवाय. यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. दुसरं कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान किती प्रकारचं आहे ज्ञान? दोन प्रकारचं आहे. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. दोन प्रकारचं ज्ञान आहे. एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. तर जयश्रीताई, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. उदाहरणार्थ साखर गोड आहे, पण मी जेव्हा खाऊन बघितली ते असं मला वाटलं, तेव्हा ते परोक्ष ज्ञान झालं. ओम नमः शिवाय. बोला. हात वरी कुणी केलाय? बोला. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. मंगेताई बोला. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं आणि अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान म्हणजे मनाचा निश्चय पक्का होणे. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे आता कोणीतरी म्हणलं साखर गोड आहे, तर आपण साखर गोड आहे असं वाटतं, तो परोक्ष ज्ञान झालं. आणि ज्यावेळेस आपण खाऊन त्याची चव बघितली, मी साखर गोडच आहे असं मनाचा निश्चय होईल, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. तसं आत्मा सच्चित आनंद आत्मा आहे पक्का निश्चय म्हणत तो अपरोक्ष ज्ञान झालं. वेगळं वेगळं करून सांगा ना, एकात एक मिसळू नका. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं वेगळं सांगायचं. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? मी सांगू का आता? दृष्टांत. सांगू का ताई दोन्ही पण? ओम नमः शिवाय. दृष्टांत आला तुमचा, पण सिद्धांत सांगा. सिद्धांत सांगा. ओम नमः शिवाय. सांगू का मी दोन्हीचं पण? हो सांगा. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. अपरोक्ष ज्ञान सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म मीच आहे हे अपरोक्ष ज्ञान. ह्याला आता त्याचं उदाहरण म्हणजे साखर गोड आहे म्हणायचं. दृष्टांत. साखर गोड आहे हे दुसऱ्याने सांगते हे परोक्ष ज्ञान. आणि साखर गोड आहे स्वतः खाऊन स्वतः खाणे हे अपरोक्ष ज्ञान. बरोबर सांगितलं. अपरोक्ष खाऊन स्वतः अनुभव घेऊन बघणे. खाऊन बघणे म्हणजे काय? अनुभव घेऊन बघणे. अनुभव घेऊन बघितले. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असे दोन प्रकारचं ज्ञान सांगितलं. तर हा अपरोक्ष रूप आत्मा कसा आहे? आत्म्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. अपरोक्ष रूप आत्मा कधी जन्मतही नाही आणि कधी मरणही पावत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. तो लहान नाही, मोठा नाही. बाळ लहान आहे, त्याच्यामध्ये आत्मा लहान आहे. तो मोठा झाल्यावर तो मोठा झाला असं नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. तो जन्मतही नाही आणि मरतसुद्धा नाही. व जन्मून पुन्हा अस्तित्व रूपाने असणाऱ्या दुसऱ्या विकारासही प्राप्त होत नाही. दुसरा विकार कोणता आहे? दुसरा विकार कोणता? ओम नमः शिवाय. दुसरा विकार आस्ती आहे. मग आत्मा जायते हा विकाराला प्राप्त होत नाही. दुसरा जो विकार आस्ती म्हणजे आहेपणा,
ही सुद्धा अस्थि रूपाने सुद्धा असणाऱ्या दुसऱ्या विकारास सुद्धा आत्मा प्राप्त होत नाही. जन्मतच नाही, तर जन्मला नाही तर आपण आहे म्हणू का? जन्मलाच नाही, त्याच्यामुळं आहेपणा अस्थि ह्या विकाराला सुद्धा आत्मा प्राप्त होत नाही. तो आज म्हणजे अजन्मा आहे. तो नित्य विपरिणाम रूप चौथ्या विकाराला सुद्धा म्हणजे एक रूप आहे. विकारा वाचून म्हणजे एक रूप आहे. चौथा जो विकार त्याला सुद्धा तो प्राप्त होत नाही, जन्मतही नाही. जन्मल्यानंतर आस्ती ह्या विकाराला प्राप्त होत नाही. तो आस्ती हा विकार त्याला नसतो. त्यानंतर वर्धनते हा विकारसुद्धा जन्मालाच नाही, त्याचं अस्तित्वच नाही, तर वाढ कशी होईल? म्हणून आत्मा वाढत सुद्धा नाही. वर्धनते ह्या विकाराला तो आत्मा प्राप्त होत नाही. विपरिणमते म्हणजे परिपक्व झालं म्हणजे तरुण झाला. विपरिणमते ह्या विकाराला सुद्धा आत्मा प्राप्त होत नाही. अजन्म आहे. जरा ही विकार सुद्धा त्याला नाही आणि विनाश सुद्धा त्याचा होत नाही. असे शाश्वत अपक्षय रूप पाचव्या विकारा वाचून म्हणजे सर्वदा किंवा अव्यय. कमी अव्यय म्हणजे कमीही होत नाही आणि वाढतही नाही, लहान होत नाही, मोठा होत नाही. अपक्षयते सुद्धा विकार त्याला लागत नाही, त्याचा ऱ्हास होत नाही, म्हणजे तो म्हातारा होत नाही. अनादि आहे. तो पुराण वृद्धिलक्षण रूप तिसऱ्या विकारा वाचून म्हणजे अनादि सिद्ध आहे. अनादि म्हणजे खूप जुना, त्याचा अंतच नाही, इतकं जुना, मोजताच येत नाही इतका जुना. अनादि सिद्ध आहे आणि शास्त्रादिकांना शरीराचा नाश होऊ शकत नाही. नाश होऊ शकतो पण आत्म्याचा होऊ शकत नाही. शास्त्रानं काय सांगितलं? शास्त्र जर मारलं, शरीराला तलवार मारली तर शरीराला तलवार लागते, हात कापतो, मान कापते. जिथं आपण तलवार म्हणजे शास्त्र मारू त्याचा परिणाम ध्येयावर होतो आणि ध्येयाचा नाश होतो, पण आत्म्याचा होऊ शकत नाही. आत्म्याला तलवारीनं जरी मारलं तरी आत्म्याला लागतही नाही, त्याचा नाशही होऊ शकत नाही. आत्म्याला जाळलं तर तो जळत पण नाही. तर शिष्या, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून आपण स्वतः निर्विकार शुद्ध आत्मा हो असा अनुभव घेऊन तो आपल्या मनाचा दृढ करून ठेव. काय दृढ करून ठेव म्हणून सांगितलं इथं? काय सांगितलं दृढ करून ठेव म्हणून? सद्गुरूच्या वचनावर तू विश्वास ठेव. सद्गुरू जे सांगतील ते पूर्ण विश्वास ठेव. 100% खरं आहे ते सद्गुरू सांगतात ते, तिथं संशय अजिबात घेऊ नकोस. वचनावर विश्वास ठेवून आपण स्वतः निर्विकार शुद्ध आत्मा आहो असा अनुभव घेऊन तो आपल्या मनाचा दृढ करून ठेव. दृढ कर. मी आत्मा आहे का नाही असं वाटू देऊ नकोस, कारण तू आत्माच आहेस. निर्विकार शुद्ध. शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय बोला. शुद्ध कशाला म्हणावं? मीनाताई, शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शुद्ध आत्म्याला म्हणावं. निर्विकार शुद्ध आत्मा आहे. ओम नमः शिवाय. शुद्ध शब्दाचा अर्थ काय? मंगेताई, शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. त्याला आत्मा त्याला शुद्ध म्हणावे. जयश्रीताई बोला. शुद्ध कशाला म्हणावं? शुद्ध म्हणजे एकदम मोगऱ्याच्या फुलासारखं चकचकीत स्फटिका समान शुद्ध. दोष स्पर्श को शुद्ध कहिए.
दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. कोणताही दोष नाही त्याला शुद्ध असं म्हणावं. शुद्धची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे, लिहून घेतला नसेल तर घ्या. शुद्ध अस्पर्श को, दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. कोणताच दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. स्वतः निर्विकार शुद्ध आत्मा आहो असा अनुभव घेऊन तो आपल्या मनाला दृढ करून ठेव. तो अनुभव घे. अपरोक्ष ज्ञान, अनुभव घेणं म्हणजे काय? अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घे आणि दृढ कर असं सांगतात. पुढे सूक्ष्म देहाचं वर्णन आलेलं आहे. ओम नमः शिवाय. मीनाताई वाचा. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. सूक्ष्म देहाचे वर्णन. अशा रीतीने सद्गुरूंनी स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याचा शिष्यास बोध करून त्याचकडून देहावरील अहंता ममता रूप अध्यास तर सोडून टाकला, तरी पण स्थूल देहाहून भिन्न असणारा सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे रूप असेल अशी भ्रांती मनात धरून शिष्य विचारतो. ओम नमः शिवाय. दोहा. ओम नमः शिवाय. सूक्ष्म देहाचं वर्णन आता आलेलं आहे. आपण स्थूल देह बघितला. स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह म्हणजे काय? कशाला म्हणावं स्थूल देह? असे म्हणावे. ओम नमः शिवाय. जो हाताला लागतो, डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह म्हणावे. आणि ह्या स्थूल देहाचे 6 विकार बघितले. स्थूल देहाचं वर्णन आपण बघितलेलं आहे. किती तत्वाचा सांगितला स्थूल देह? ओम नमः शिवाय. किती तत्वाचा सांगितला स्थूल देह? 25 तत्वाचा. 25 तत्वाचा. नंदा काकी किती तत्वाचा सांगितला? बरोबर आहे का 25 तत्वाचा? ओम नमः शिवाय नाही काही 33 तत्वाचा सांगितलाय. ओम नमः शिवाय 33 तत्वाचा आहे. अगदी बरोबर. 33 तत्वाचा सांगितला स्थूल देह. 25 तत्व पंचमहाभूताचे आणि 8 तत्व दुसरे कोणते? अंतःकरणाचे. ओम नमः शिवाय. जयश्रीताई कशाचे 8 तत्व आहेत? ओम जागृत अवस्थेचे. ओम नमः शिवाय ते जागृत अवस्थेचे 8 तत्व. पंचमहाभूताचे प्रत्येक भूताचे 5-5 मिळून 25 तत्व आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व मिळून 33 तत्वाचा स्थूल देह आपण बघितला. आता आपल्याला सूक्ष्म देह बघायचा आहे. सूक्ष्म देहाचं वर्णन सद्गुरू करू लागलेले आहेत. स्थूल देहाचे वर्णन अशा रीतीने सद्गुरूंनी स्थूल देहाहून भिन्न असलेल्या आत्म्याचा शिष्यास बोध करून काय केलं सद्गुरूनं? स्थूल देह पासून आत्मा वेगळा आहे. स्थूल देह वेगळा, आत्मा वेगळा. आणि आत्मा जो आहे तो स्थूल देहाचा दृष्टा आहे आणि स्थूल देह दृश्य आहे. नंदा काकी म्यूट करा. म्यूट करा. हे आपण बघितलं. अशा रीतीने सद्गुरूंनी स्थूल देहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा शिष्याला बोध केला. शिष्याला सांगितलं, ज्ञान प्राप्त करून दिलं. शिष्यानंही ग्रहण केलं. त्याचकडून देहावरील अहंता ममता रूप अध्यास तर सोडवून टाकलाच. जेव्हा आपली वस्तू नाही असं कळालं तेव्हा त्याच्यावर अहंता राहत नाही आणि ममताही राहत नाही. अहंता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. स्वतःच्या देहावर प्रेम करणे म्हणजेच अहंता. आणि ममता? ममता देह संबंधी प्रेम करणे म्हणजे त्याला ममता असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मीनाताई सांगा, ममता कशाला म्हणावे?
ममता कशाला म्हणावी. स्त्री पुत्रादी द्रव्य यांच्यावर यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. ओम नमः शिवाय. द्रव्य सुद्धा सोडायला जमत नाही. पैशावर खूप लोकांचं प्रेम असतं बघा. म्हणून अहंता म्हणजे स्वतःचा हा जो ध्येय आहे, ह्या ध्येयावर प्रेम करणे. ह्या ध्येयासाठी सुनंदाताई म्यूट करा, म्यूट करा सुनंदाताई, म्यूट करा. तर अहंता म्हणजे स्वतःच्या ध्येयावर प्रेम करणे आणि ध्येयाधिक जी आहेत, कन्या, पत्नी, धन, मुलं, ही ध्येयासंबंधी जी आहेत आणि धन ह्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? स्थूल देह तो नाहीस. मग स्थूल देहच जर तो नाहीस तर देहावरची ममता अहंता गेली आणि देहाधिकावरची सुद्धा ममता काढून टाकली असं सांगू लागलेले आहे. त्याचकडून देहावरील अहंता ममतारूप अध्यास तर सोडून टाकलाच. अध्यास कशाला म्हणावं? मी सांगू ताई. ओम नमः शिवाय. हो ओम नमः शिवाय. सांगा. ओम नमः शिवाय. एक असून एक भासणे याला अध्यास म्हणावे. ओम नमः शिवाय. एक मी आत्मा असून हां बोला. मी आत्मा असून देह भासणे याला देहध्यास म्हणते आणि एक असून एक भासणे याला अध्यास असे म्हणते. ओम नमः शिवाय. ह्याला दृष्टांत कोणता दिलेला आहे अध्यासाला? आहे का लक्षात? दृष्टांत कोणता दिला? छायाताई बेलोळे बोला, दृष्टांत कोणता दिला अध्यासाला? ओम नमः शिवाय. दृष्टांत अर्जुनाला दिलेला आहे. हां कसा? मंद अंधकारामध्ये रज्जू पडलेली आहे, म्हणजे दोरी पडलेली आहे, त्यावर आपल्याला सर्प भासतो, त्याला रज्जू सर्प अध्यास म्हणतात. हां ओम नमः शिवाय. रज्जू पडलेली आहे मंद अंधकारामध्ये आणि आपण बाहेरून आलो. अंधकाराच्या प्रभावामुळं मंद अंधकार आहे आणि वाकडी तिकडी रज्जू पडलेली आहे. रज्जू म्हणजे दोरी पडलेली आहे आणि त्या अंधकारामुळं आपल्याला काय वाटलं? सर्प आहे. सर्प आहे म्हणून आपल्याला भीती वाटली. सर्प आपण समजू लागलो. पण जेव्हा तिथं आपण बॅटरी किंवा प्रकाश नेला तेव्हा आपल्याला लक्षात आलं, आपल्याला माहीत झालं ही दोरी आहे, सर्प नाही. जोपर्यंत मंद अंधकार होता तोपर्यंत आपल्याला तिथं सर्प भासला. पण प्रकाश नेल्याबरोबर हा अध्यास दूर झाला. तसंच अहंता ममतारूप अध्यास म्हणजे अहंता आणि ममता आपण देहावर करतो. देह माझा नाहीच, देह मी नाही. मग मी कोण आहे? आत्मा आहे. जेव्हा ही कळालं तेव्हा ही प्रकाश जेव्हा आला, ज्ञानरूपी प्रकाश आपल्यामध्ये जेव्हा पडला, सद्गुरूंनी प्रकाश टाकला, दाखवून दिलं तू देह नाहीस. म्हणून हा अध्यास, तू आत्मा आहेस, तू देह नाहीस, हा अध्यास निघून गेला. त्याला देह अध्यास असं म्हणावं. म्हणून वरील अहंता ममतारूप अध्यास तर सोडून टाकलाच. कोणी सोडून टाकला अहंता ममतारूपी अध्यास? कुणाच्या माध्यमातून सुटला? हां ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूच्या उपदेशाने आपला अध्यास, ध्येय अध्यास हा मिटला किंवा दूर झाला. जसं अंधकारामध्ये प्रकाश आणल्यानंतर आपल्याला दोरीचं ज्ञान झालं आणि सर्प जो होता, सर्प अध्यास तो निवृत्त झाला. तसंच इथं सद्गुरूंनी ज्ञान आपल्याला करून दिलं, आपल्या स्वतःच्या आत्म्याचं आत्मज्ञान करून दिलं, तेव्हा ध्येयाध्यास दूर झाला, सोडून टाकला सद्गुरूंनी. तरी पण स्थूल देहाहून भिन्न असणारा सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे रूप असेल अशी भ्रांती मनात धरून शिष्य विचारतो. भ्रांती कशाला म्हणावं?
भ्रांती कशाला म्हणणार? एक बोला. एक असून एक भासणे, हा, त्याला भ्रांती असे म्हणाले. अध्यास आणि भ्रांती एकच आहे. अध्यास सुद्धा एक असून एक भासणे, भ्रांती सुद्धा एक असून एक भासणे. दोरी असताना सर्प भासला, ही अध्यास भ्रांतीच झाली आपल्याला. तिथं दोरी होती, सर्प भासला. तसंच आपण आत्मा आहोत आणि देह भासतो आपल्याला. देह मी म्हणतो, हीच भ्रांती आहे, हाच अध्यास आहे. भ्रांती मनात धरून शिष्य विचारतो. शिष्य पुन्हा विचारू लागलेला आहे. त्याला वाटू लागलं, जर सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे रूप आहे, स्थूल देह तर आपण नाही, असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आणि ती मला कळालं सुद्धा, असा शिष्य म्हणतो. पण सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे रूप असेल अशी भ्रांती त्याला वाटू लागलेलं आहे. सूक्ष्म देह म्हणजेच आत्मा असेल. त्याला कळालेले आता स्थूल देह म्हणजे आत्मा नाही, परंतु सूक्ष्म देह आत्मा असेल अशी त्याला भ्रांती त्याच्या मनामध्ये झाली. आणि अशी भ्रांती धरूनच शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो. वाचत आहे. ओम नमः शिवाय. ताई दुहो शिष्य म्हणतो, स्थूल देह तो हूँ नहीं, सूक्ष्म देह हूँ जाना, सद्गुरु कहे ते तू नहीं, लिंग दृश्य मुखाना. टीका. गुरुवर्य आपल्या उद्देशाने स्थूल देह मी नाही, स्थूल देहच मी नाही अशी माझी खात्री झाली, तरी पण सूक्ष्म देह म्हणतात तो मी असेल असे मला वाटते. गुरु म्हणतात, अरे बाबा, सूक्ष्म देह तू नाही, लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह तोही तुला दृश्य आहे व तू त्याचा द्रष्टा आहे, अर्थात तो तू नाही. सद्गुरूने लिंग देह दृश्य आहे इतके सांगून लिंग देहावरील अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. पण लिंग देहातील विशेष तत्वाचे वर्णन करून लिंग देहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा स्पष्टपणे अनुभव येईल अशा रीतीने म्हणजे विस्तारपूर्वक काही सांगितले नाही. त्यामुळे शिष्य पुन्हा लिंग देहालाच आत्मा मानून प्रश्न करतो. ओम नमः शिवाय. ओम. शिष्य म्हणतो, स्थूल देह तो हूँ नहीं, सूक्ष्म देह हूँ जान, सद्गुरु कहे ते तू नहीं, लिंगम देह बखान. गुरुवर्य काय म्हणाल्या शिष्य? गुरुवर्य आपल्या उपदेशाने स्थूल देहच मी नाही अशी माझी खात्री झाली. आपण उपदेश केला मला, मी तो ग्रहण केला, त्याच्यावर मनन केलं, चिंतन केलं आणि आता माझ्या मनाची खात्री झालेली आहे की स्थूल ध्येय मी नाही, ही मात्र माझ्या मनाची खात्री झाली. पण तरी पण स्थूल ध्येय ही खात्री झाली, तरी पण सूक्ष्म ध्येय म्हणतात तो मी असेल असे मला वाटते. स्थूल देह मी नाही ह्याची मात्र मला खात्री झाली तुमच्या उपदेशानं, परंतु सूक्ष्म देह मी असेल असे मला वाटते, असा प्रश्न शिष्याला पडलेला आहे. गुरु म्हणतात, अरे बाबा, सद्गुरू प्रेमळ असतात बघा, दयाळू असतात. ही जग बुडायलेलं त्यांना बघवत नाही. बुडते हे जन पाहावे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या, त्यालाच संत म्हणावं. सगळ्या जगावर प्रेम करतात ते संत असतात, तेच सद्गुरू असतात. अरे बाबा, अरे बाबा, सूक्ष्म देही तू नाहीस. काय म्हणतात? सूक्ष्म देहसुद्धा तू नाहीस. लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह, तोही तुला दृश्य आहे. सूक्ष्म देहालाच लिंग देह असं म्हणतात आणि लिंग देह म्हणजेच सूक्ष्म देह, ते सुद्धा दृश्य आहे व तू त्याचा दृष्टा आहेस, अर्थात तोही तू नाहीस. सूक्ष्म देहसुद्धा तू नाहीस आणि सूक्ष्म देहाचा सुद्धा दृष्टा तू आहेस. सद्गुरूंनी लिंग देह दृश्य आहे इतकेच सांगून
लिंगदेहावरील अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. काय सांगितलं सद्गुरूंनी? सद्गुरूंनी सांगितलं लिंगदेह तू नाहीस, एवढंच सांगितलं. आणि लिंगदेहावरचा अध्यास टाकून दे. लिंगदेहावरचा अध्यास टाकून देणे म्हणजे काय? ओम नमः शिवाय. अध्यासाचं तुम्हाला लक्षात आलं आता. मग लिंगदेहावरचा अध्यास. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. हा सांगा. ओम नमः शिवाय. हा लिंग जे तू नाही अध्यास टाकून दे म्हणजे आता तुला जे वाटते सूक्ष्म जे आहे तो तू नाही. ते कसं आता जे आपल्याला कसं अंधारात दोरी दिसली आणि आपण त्याला साप म्हणून हे केलं, त्याचा साप आपल्याला भास झाला, तसा हा सूक्ष्म तुझा नाही पण तुला तसा अध्यास व्हायला लागलाय, भास व्हायला लागलाय. बरोबर सांगितलं. हो. मी सूक्ष्म जे मी आहे. लिंगदेहावरील अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. म्हणजे लिंगदेह सुद्धा तू नाहीस, इथं सुद्धा तुला अध्यासच होऊ लागलेला आहे. जसा मंद अंधकारामध्ये दुरीला सर्प समजलंस, तसंच इथं सुद्धा तुला अध्यास होऊ लागलेला आहे. लिंगदेह सुद्धा तू नाहीस, लिंगदेहाचा सुद्धा तू दृष्टाच आहेस. अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. लिंगदेह तू नाहीस आणि त्या अध्यास टाकून दे असं सद्गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे. पण लिंगदेहातीत विषय तत्वाचे वर्णन करून लिंगदेहाहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा स्पष्टपणे अनुभव येईल अशा रीतीने सांगितलं लिंगदेह तू नाहीस म्हणून. पण नुसतं सांगण्यानं लक्षात येत नाही बघा, सगळं कळाल्याशिवाय लक्षात येत नाही. तसंच इथं शिष्याला झालेलं आहे. सद्गुरूंनी सांगितलं लिंगदेह तू नाहीस, तू लिंगदेहाचा सुद्धा दृष्ट आहेस. परंतु शिष्याला ते कळालेलं नाही. जसं शिष्याला स्थूल देह मी नाही आणि माझा नाही, मी आत्मा आहे, स्थूल देहाचा दृष्टा साक्षी आहे असं त्याला कळालंय. पण इथं त्याच्या लक्षात आलेलं नाही शिष्याच्या. नुसतं लिंगदेह तू नाहीस आणि तू त्याचा दृष्टा आहेस एवढंच सांगण्यामुळं त्याला काही कळालेलं नाही. लिंगदेहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा स्पष्टपणे अनुभव येईल अशा रीतीने म्हणजे विस्तारपूर्वक काही सांगितलेले नाही. विस्तारपूर्वक सांगितलेलं नाही. सूक्ष्म देह कसा आहे हेच माहीत नाही, तर त्याचा दृष्टा कसा होईल? समोरची वस्तू कशी आहे ते जर माहीत नसेल तर त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे का नाही हे लक्षातच येत नाही. म्हणून विस्तारपूर्वक सांगितलेलं नाही. त्यामुळे शिष्य पुन्हा लिंगदेहालाच आत्मा मानून प्रश्न करतो. लिंगदेह तू नाहीस असं सांगितलं तरीसुद्धा त्याच्या लक्षात न आल्यामुळे शिष्य प्रश्न विचारित आहे सद्गुरूला. आणि कसा प्रश्न विचारित आहे तर लिंगदेहच आत्मा आहे असं त्याने मानलेलं आहे. आणि तसंच मानून तो सद्गुरूला प्रश्न विचारत आहे. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. तरी तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतो स्वामी स्थूल देह ते तू हूँ नहीं, पण सूक्ष्म देह ते हूँ सही. गुरु कहे ते तुम केम ठाई शिवाई, प्रथम मेरे पेटे विचारू जाई. ओम नमः शिवाय. टीका. गुरु महाराज हा स्थूल देह तर मी नाही अशी माझी खात्री झाली आहे, कारण तो भौतिक म्हणजे पंचभूताच्या 25 तत्वाच्या संघाताच्या रूपाचा आहे. अतिशय घाणेरड्या अशा वीर्य रक्तापासून उत्पन्न झालेला आहे. हाडे, मांस, रक्त, मल, मूत्र, कफ इत्यादी अत्यंत अपवित्र पदार्थांनी भरलेला आहे आणि त्याच्या 9ही द्वारातून अतिशय दुर्गंधीचे मल, मूत्र, कफ इत्यादी पदार्थ नित्य निघत असतात. शिवाय मेवा, मिठाई, अन्न वगैरे अतिउत्तम खावयाचे पदार्थ खरे, पण ते या स्थूल देहात जाऊन पोहोचले की
ताबडतोब बिघडून मनरूप होतात. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. शिष्य प्रश्न करत आहे की लिंग देहच आत्मा आहे असं म्हणून तो प्रश्न करतो शिष्य. स्वामी स्थूल देह ते हुम नहीं, पण सूक्ष्म देह ते हुम सही. गुरु कहे ते तुम केम थाईश भाई, प्रथमणी पेट विचारो जाई. गुरु महाराज, हा स्थूल देह तर मी नाही अशी माझी खात्री झालेली आहे, कारण तो भौतिक म्हणजे भूताच्या 25 तत्वाच्या संघाच्या रूपात आहे. पंचमाभूताच्या 25 तत्वाचा समुदाय संघाच्या रूपात म्हणजे समुदाय आहे, ही मला कळालेलं आहे. अतिशय घाणेरड्या अशा वीर्यापासून उत्पन्न झालेला आहे. स्थूल देहाला आपण अपवित्र मानलेलं आहे. तुम्हाला सांगितलेले मी स्थूल देह किती स्थानामध्ये अपवित्र आहे हो, किती ठिकाणात अपवित्र सांगितला स्थूल देह. ओम नमः शिवाय. प्रथम स्थानात, दुसरा बीजात, तिसरा उपष्ठंबात आणि चौथा निच्छन्न दास, पाचवा निधनानपी आणि सहावा कायम अधेय सुचित्व. लिहून दिलेले का नाही? दिलेले लिहून ये तुम्हाला सांगितलेलं. तर ह्या 6 स्थानामध्ये देह अपवित्र सांगितला. मग स्थानात म्हणजे काय आहे का लक्षात? ओम नमः शिवाय. स्थानात म्हणजे ठिकाणी, त्या ठिकाणी, त्या जागेवर. जे देह ज्या स्थानात प्रादुर्भाव होतो तो स्थान मातेच्या उदरी कोहरी म्हणजे गर्भात व्यवस्था काय असते हो, तिथं मांस, रक्त, जठराग्नी यात तो लोळत असतो बघा. तिथं काही एअर कंडिशन नसतं तिथं, किंवा स्वच्छता नसते. त्या मला सोडव असा जीव सारखा विनंती करत असतो. तिथं त्या घाणीमध्ये त्याला जाणीव होत असते. मला सोडव म्हणून ईश्वराला तो विनंती करीत असतो. तिथं सोहमचा जप त्याचा सुरू असतो. हात जोडलेले असतात स्थानामध्ये. अशा प्रकारे तो अपवित्र आहे देह. बीजसुद्धा त्याचं अपवित्रच आहे. ह्या देहाला निर्माण करणारं बीज किती अपवित्र आहे. आईवडिलांनी जे अन्न खाल्लेलं असतं त्या अन्नाचा विकार म्हणूनच रक्तवीर्य उत्पन्न होतं आणि त्याच्याच संयोगानं हा अन्नाचा विकार म्हणजेच हा देह आहे बघा. शास्त्र सांगतं की विकारी पदार्थ हे पवित्र राहतच नाहीत, म्हणून बीज अपवित्र आहे, म्हणून बीजात हा देह अपवित्र आहे. बीजामध्ये हा देह अपवित्र आहे. कसा लक्षात आलं का काकी? बोला बरं. आई बापांनी खाल्लेल्या अन्नाचा परिणाम म्हणून रक्तवीर्य उत्पन्न होतं आणि त्याच्या संयोगानं हा देह उत्पन्न होतो. मग रक्तवीर्यसुद्धा पवित्र नाही, अपवित्र आहे. बीजच अपवित्र असल्यामुळं हा देह बीजामध्ये अपवित्र आहे. पहिल्या स्थानात अपवित्र आहे, त्याचं ठिकाण अपवित्र आहे. दुसरं बीजामध्ये अपवित्र आहे. तिसरा उपष्ठंबात सुद्धा तो अपवित्रच आहे. उपष्ठंबात म्हणजे झालेलं आहे, पण तरीसुद्धा आलं का लक्षात? उपष्ठंबात म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. पण ते बघण्यात आलं नाही, खूप मागं गेले ना ते. ओम नमः शिवाय. मागचं विसरून पुढचं पाठ करायचं का? मागचं सपाट होऊ द्यायचं नाही. देहाला धारण करणारा कोणताच पदार्थ पवित्र नाही. देहावर चर्म म्हणजे त्वचा आहे बघा. देहावर त्वचा आहे तो पर्यंत ती पवित्र आहे. कसे तर आपण भाजी चिरताना बघा तुम्ही अनावधानानं आपलं जर बोट कापलं किंवा शेतामध्ये काम करताना इळा जर लागला आणि बोटाचा तुकडा पडला
तर त्या तुकड्याला स्पर्श केला तर शास्त्र सांगतं पुन्हा आंघोळ करा. आपल्याच देहाचा तुकडा आहे तो, पण बाजूला पडल्याला आहे, तुटून बाजूला पडला आणि त्याला जर पुन्हा स्पर्श केला तर शास्त्रात पुन्हा स्नान करा, आंघोळ करावी असं सांगितलेलं आहे. देहाच्या मांसाचा तुकडा आहे आपल्याच देहाच्या, पण त्याचं चर्म बाजूला गेलं तर ती मांसाचा तुकडा बाहेर पडला आणि त्याला जर आपण स्पर्श केला तरीसुद्धा शुचिर्भूत व्हा, आंघोळ करा असं सांगितलेलं आहे. सप्त धातूसुद्धा अपवित्रच आहेत. रक्तात सुद्धा सप्त धातू असतात, ते अशुद्धच रक्त सांगितलेलं आहे. आपलंच रक्त पडलेलं असलेलं तर तरीसुद्धा आपल्याला घृणा येते, नको वाटतं ते. त्वचा आहे म्हणून बरं आहे, नाहीतर त्वचा काढल्यावर बघा किती घृणास्पद आपल्या शरीरामध्ये आहे. अस्थी म्हणजे हाड आहेत आपल्या शरीरामध्ये. हे हाडं जे आहेत ते सुद्धा अपवित्र आहेत. हाडाचा तुकडा जर दारात पडलेला असला तर आपण त्याला हात लावतो का हो? स्पर्शसुद्धा करत नाही. चांगल्या जातीतला माणूस तर कधीच त्याला हाडाला त्या हातात घेणार नाही किंवा स्पर्श करणार नाही. म्हणून हाडंसुद्धा अपवित्र सांगितलेले आहेत. घर जर बांधू लागलो आपण आणि पाया खांदताना जर हाड लागलं तर शास्त्र सांगतं सोन्याच्या कुदळीनं ते खांदावं, तेव्हा तो दोष निघून जातो. शेत नांगरताना सुद्धा जर हाड लागलं तिथं नांगराला त्या, तर सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरावी असं म्हणतात. सोन्याचा नांगर शक्य आहे का? सोनं किती महाग झालं. म्हणून ही अपवित्र आहे असं सांगायचं आहे त्यांना. परवडणारं नाही ती, अस्थी अपवित्र आहे. धार सगळ्यात जी शरीरावर जी आहे, हाड मांस रक्त, ही सगळंच अपवित्र आहे. चौथं सांगितलं निच्छन्न दास. निच्छन्न दास म्हणजे देहाच्या, आपल्या देहातून जे बाहेर पडणारे पदार्थ आहेत, देहातून बाहेर पडणारे पदार्थ ती सुद्धा किती अपवित्र आहेत. निच्छन्न दास सांगितलं, अपवित्र आहेत. नाकातून बाहेर पडलेला पदार्थ किती अपवित्र आहे आपल्याला माहीत आहे, अनुभव आहे त्याचा. ज्याला सर्दी झाली आहे त्याला आपल्या नाकातून कोणत्या रंगाचा पदार्थ बाहेर पडतो ती सुद्धा माहीत आहे. आपण झोपेतून उठल्यावर, दुसरं द्वार जी डोळे आहेत ना, झोपेतून उठल्यावर डोळ्यातून सुद्धा पदार्थ जो बाहेर पडतो तो सुद्धा अपवित्र आहे. त्याला काय म्हणतो आपण? चिपडं म्हणतो बघा. तो सुद्धा पदार्थ अपवित्र सांगितला. सर्दी झाल्यावर, कान फुटल्यावर कानातून सुद्धा पू बाहेर येतो. ही पूज वाचतो तो नाकातलाच पदार्थ असतो, पण कानातून येतो. त्याला सुगंध नाकाने घेतला तर किती अपवित्र आहे ते, किती देह अपवित्र आहे म्हणून सांगितला. तर तोच पदार्थ आपल्याला खोकला आल्यावर तोंडातून बाहेर येतो, तो किती रंगरंगोटीचा आणि किती हिरवा काळा पिवळा लाल अपवित्र असतो. आपल्याला 9 द्वारातून बाहेर पडतात ते सगळेच पदार्थ अपवित्र आहेत. म्हणून देहाला काय सांगितलं? निच्छन्न दास. निच्छन्न दास 6 प्रकारनं देह अपवित्र सांगितलेला आहे, घृणास्पद आहे. आणि त्या घाणेरड्या देहामध्ये परमपवित्र असा आत्मा राहतो, चैतन्य स्वरूप. 5वा निधनानपी सांगितलं. निधनानपी म्हणजे निधन झाल्यावर सुद्धा, निधन झालं आणि निधन झाल्यावर तो देहाला किती अपवित्र मानला जातो ते आपल्याला माहीतच आहे बघा. प्रेताला जर स्पर्श केला तर आपण घरी जाऊन आंघोळ करतो. तो जो देह आहे तो त्याच्या नातेवाईकाला तर 10 दिवस अपवित्रता प्रदान करतो, अपवित्र प्रदान करून जातो. 10 दिवस त्यांना सुतक पाळावं लागतं, किंवा काही धर्मात 3 दिवस 10 दिवस, पण अपवित्र करून जातोच तो. घरामध्ये ज्या ठिकाणी त्याला बसवलं बघा त्या देहाला, ती जागा सुद्धा तो अपवित्र करून जातो. त्याला उचलल्याबरोबर आपण ती जागा पुसून सारून घेतो.
दारामध्ये दाराला तो अपवित्र करून जातो, दाराला उचलून नेल्याबरोबर दार झाडून सडा टाकून घेतो. अशा प्रकारे हा ध्येय निधनानपी म्हणजे निधन झाल्यानंतर सुद्धा अपवित्र करून जातं, म्हणून निधनानपी असं सांगितलेलं आहे. आणि 6वं सांगितलं कायम आधेय शुचित्व. ध्यात मुळातच अपवित्रता आहे. गंगा माता मुळात पवित्र असते. गंगा मातेला आंघोळ घालावी लागत नाही, कारण गंगा माता मुळातच पवित्र आहे. पण देहाला मात्र आंघोळ घालावी लागते. रोज आंघोळ जर नाही घातली तर या देहाला चालतं का हो? गंगा मातेला कधीच आंघोळ घालावी लागत नाही. मुळात ती पवित्र आहे, पण देह मात्र अपवित्र आहे. ह्याचं कारण असं की पंचमहाभूताचा असून तो हाड, मांस, रक्त, चमडी यापासून बनलेला आहे. म्हणून शास्त्रामध्ये देह या 6 कारणाने अपवित्र सांगितलेला आहे. कोणते कारण 6? नाव तरी सांगा त्याचे. ओम नमः शिवाय. नाव लिहून घेतलेत का? अपवित्र आहे. कायम आधेय शुचित्व. ओम नमः शिवाय. ते तुमच्या चरणाला. अशा प्रकारे ध्येय अपवित्र सांगितला. इतका ध्येय पवित्र आहे. आणि सूक्ष्म ही स्थूल देहाचे अपवित्र म्हणून सांगितलेले आहे. स्थूल भिन्न असणारा सूक्ष्म देहच आपल्या आत्म्याचे स्वरूप आहे. गुरु महाराज स्थूल देहत ही अतिशय दुर्गंधीयुक्त मल, मूत्र, कप इत्यादी पदार्थ नित्य निघत असतात. शिवाय मेवा, मिठाई आणणं वगैरे अतिउत्तम खावयाचे पदार्थ खरे, पण ते या स्थूल देहात जाऊन पोहोचले की काय होतं? ताबडतोब बिघडून जातात, मलरूप होतात, बिघडून जातात म्हणून सांगतात. एकदा सद्गुरुनाथांनी सांगितलं मनुष्याला अत्यंत अपवित्र पदार्थ घेऊन ये म्हणले. मग त्या शिष्याने विचार केला अपवित्र काय असेल म्हणून. त्यानं शोध घेतला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं अपवित्र मनुष्याची विष्ठा आहे, प्राण्याची नाही. बघा, गाईचं शेण आपण हातात घेतो, पवित्र मानतो. म्हशीचं शेण, कोणत्याच प्राण्याची विष्ठा मनुष्याच्या विष्ठे इतकी अपवित्र नाही. असं शिष्यानं विचार केला आणि तो अपवित्र वस्तू घेऊन यायची म्हणून नदीवर गेलेला आहे सकाळी सकाळी. आणि विष्ठा घेणार, उचलणार तेवढ्यात विष्ठा बोलू लागली, थांब थांब म्हणे, तू मला का घेऊन जात आहेस? तू मला अपवित्र मानत आहेस, पण माझ्यापेक्षा तू अपवित्र आहेस. विष्ठा म्हणू लागलेली मनुष्याला, ह्या देहाला, माझ्यापेक्षा सुद्धा तू अपवित्र आहेस. ते कसं? विष्ठा म्हणू लागली, अरे काल तर मी काचामध्ये बसलेले होते, किती मला किंमत होती, पैसे देऊन मला विकत आणलंस, आणि तू तुझ्या देहाचा माझा संबंध झाला, आणि तुझ्या देहाचा संपर्क आल्यामुळेच माझी ही अवस्था झाली, म्हणून माझ्यापेक्षा तू अपवित्र आहेस. असा हा देह अपवित्र आहे, घाणेरडा आहे. आणि हा देह आपण माझा म्हणतो, ह्याच्यावरच सर्वापेक्षा जास्त प्रेम आपण करतो. म्हणून आता आपल्याला सूक्ष्म देहाचं विवेचन बघायचं आहे. पण इथं स्थूल देह कसा अपवित्र आहे ह्याचा संदर्भ आलेला आहे, म्हणून ही सांगितलं. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून, जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय.